नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. कारण राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांचं समाधान व्हावं यासाठी प्रशासन स्तरावरती किंवा विभागीय तालुका स्तरावरती किंवा तलाठी स्तरावरती वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर याचं आयोजन केलं होतं. आणि या समाधान शिबिराच्या आयोजनातून नागरिकांचं त्यांच्या सेवा योजनांनुसार समाधान झालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने प्रशासनाने हे महत्त्वाचं उपक्रम किंवा पाऊल उचललेलं आहे. आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्यामध्ये अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी समाधान शिबिराचं आयोजन केलं. आणि त्या समाधान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून नागरिकांना थेट त्याच दिवशी त्याच वेळेत त्या योजनांचा किंवा सेवांचा लाभ दिला गेला पाहिजे. त्यामध्ये रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो, विविध दाखले असो किंवा 7/12 रिलेटेड काही कामं असतील, आभा आहेत, आयुष्यमान भारत किंवा तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात काही जर अडचणी असतील किंवा त्या संदर्भात काही योजना असतील, हे सर्व त्याच दिवशी नागरिकांना समाधानाच्या स्वरूपामध्ये त्यांना मिळालं पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राज्य सरकार प्रशासनाने सुरू केलेला आहे. आणि भविष्यामध्ये पुढेही अशा पद्धतीचे समाधान शिबिर आयोजित केले जाणार आहेत. परंतु हे समाधान शिबिर आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगायचं आहे. ते कसं ते पहा. नमस्कार, माझं नाव सतीश वाघ, मी जामोडी तालुका जिल्हा जालना येथील रहिवासी आहे. मी आज या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिरामध्ये दिव्यांग अंत्योदय राशन कार्ड साठी अप्लाय केला होता. ते मला एका दिवसामध्ये आपल्या महसूल विभाग जालना यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. या सर्व कामगिरीमुळे मी खूप खुश आहे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचं समाधान आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एका दिवसामध्ये दिव्यांग अंत्योदय पिवळं राशन कार्ड दिलं. धन्यवाद. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ज्या काही योजना किंवा सेवांचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या दिवशी त्या शिबिरामध्ये जाऊन अर्ज करून त्याच दिवशी त्या योजनांचा लाभ मिळणार आहे. कारण त्या ठिकाणी कलेक्टर साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील किंवा तहसीलदार असतील किंवा इतर कृषी अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, यांना सगळ्यांना त्या ठिकाणी प्राचारण केलं जातं. आणि मग त्या नागरिकाच्या रिलेटेड जर काही एखादी अडचण असेल तर त्या क्षणी सॉल्व्ह करण्याचा आदेश राज्य सरकारने संबंधित प्रशासनाला दिलेला आहे. कोणतंही काम पेंडिंग ठेवायचं नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून मित्रांनो, हे जे काही समाधान शिबिर आयोजित केले जातात त्या समाधान शिबिराचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्याशी रिलेटेड जे काही पेंडिंग वर्क आहे ते नक्की पूर्ण करून घ्या. तुमचे हप्ते काय येत नाही, तुमचं रेशन कार्ड, दिव्यांग लाभार्थी असून किंवा निराधार असून सुद्धा तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड का मिळत नाही हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. आणि या संदर्भात राज्य सरकार प्रशासनाने शासन निर्णय सुद्धा जाहीर केले. ते शासन निर्णय, ते परिपत्रक, ते हमीपत्र याविषयी आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. तुम्हाला त्याची माहिती असेल, जाणीव सुद्धा असेल की तुम्ही दिव्यांग किंवा तुम्ही निराधार असाल तर तुम्हाला अंत्योदय शिधापत्रिका मिळण्याचा अधिकार आहे. परंतु इष्टांग शिल्लक नाहीये किंवा तुमच्याकडे कागदपत्र अपूर्ण आहेत किंवा आम्हाला देता येत नाहीत, अशा अनेक अडचणी समोर येतात. या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. लाभ मिळाला पाहिजे, परंतु आपण एक पाऊल पुढे गेलो पाहिजे. या उद्देशाने हे समाधान शिबिराचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आणि या समाधान शिबिराविषयी जर समजा तुम्हाला चुकीच्या पद्धतीचा जर अनुभव आले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं तुम्ही मांडू शकता. कारण आपलं चॅनेल हा अनेक अधिकारी लोक पाहत असतात. तर नक्कीच आमचं समाधान होत नाही हे त्यांना दिसेल आणि आपण सुद्धा त्यावरती ॲक्शन घेऊन महाराष्ट्रामध्ये जे काही नवीन समाधान शिबिर होणार आहेत किंवा होत आहेत तर त्याच्याशी रिलेटेड आपण नक्की संबंधित अधिकाऱ्यांना ते मेसेज पाठवू का बाबा तुम्ही हे समाधान शिबिर राबवताय पण खरंच लाभार्थ्यांचं समाधान होत आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. ते व्हावं यासाठी प्रयत्न करा आणि मगच हे समाधान शिबिर राबवावं अशा पद्धतीची आपण मागणी करू. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.